शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी जे स्वतः गैरहजर होते ते सुद्धा आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडले गेलेले आहेत। महेंद्रजी नमस्कार। भरत गोगावले, महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी ही तीन नाव आहेत ज्यामध्ये तुम्ही स्वतः आहात। अजित पवारांच्या बैठकी होती काल आणि काल तुम्ही सुद्धा अनुपस्थित होतात। मात्र जेव्हा आम्ही महेंद्र थोरवेंशी काही क्षणापूर्वी बोललो त्यांनी असं म्हटलंय की या बैठकीसंदर्भात आम्हाला काही अपडेट नव्हते, काही माहित नव्हतं। तुमची प्रतिक्रिया हवी आहे। खरं आहे की मला देखील या संदर्भातली कुठलीही दुरावून माहिती निश्चित नाही आहे। मी आता जिल्हा नियोजन समितीचे जे अधिकारी आहेत डीपीओ मेट्रो साहेब त्यांच्यावरून मी फोनवरती संवाद केला। अशीच टीव्हीला बातमी ऐकल्यानंतर तर भरतशेठ असतील, महेंद्र थोरवे असतील, मी असेल आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून आमचे तिथे असलं पाहिजे होतं। पण या संदर्भात कुठल्याही जिल्हाधिकारी स्तरावरती आम्हाला निमंत्रण नव्हतं। आता ही मीटिंग अधिकृत की अनधिकृत मला माहित नाही आहे, पण मंत्री महोदय आधी चर्चेत त्या मीटिंगला हजर होत्या। तर वित्त विभागाच्या दालनामध्ये बैठक झालेली आहे आणि अधिकारी आणि त्यांच्यावर संवाद झालाय। आम्हाला कुठेही त्याची दुरावून कल्पना नाही आहे। म्हणून मला सांगितल्याप्रमाणे ही मीटिंग अधिकृत की अनधिकृत खरं तर याची पहिली जिल्हाधिकारी स्तरावरती आढावा बैठक होणं गरजेचं आहे। कारण जिल्ह्याचा नियोजन आराखडा तयार करताना विविध विकास कामांसंदर्भात चर्चा होऊन मग त्याची मागणी केली जाते, असा प्रोटोकॉल आहे। असं कुठेही न होताना आजची बैठक होते। खरं तर मला माहित नाही या संदर्भात काय नक्की त्यांचं ठरलंय ते, पण माहिती घेऊन मी नक्की आपल्याला सांगेन। किंबहुना वरिष्ठ स्तरावरती मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांच्याबरोबर चर्चा करून मी नक्की याच्यामध्ये सहमत आहे। नाही, पण आता जर रायगडमध्ये बैठक आहे तर अनेक प्रश्न प्रलंबित असतील, अनेक विषयांवर चर्चा असेल, तरी सुद्धा नेत्यांना विचारात घेतलं जात नाही किंवा नेत्यांची मतं घेतली जात नाहीत किंवा तुम्ही आता म्हणतात की आम्हाला बैठकीबद्दल माहितीच नाहीये, हे किती गंभीर आहे महेंद्रजी? नाही, ही मीटिंग रायगडमध्ये झाली नाही आहे। रायगडच्या विषयीची मीटिंग झाली पण वित्त विभागाच्या दालनामध्ये झाली, त्यामुळे ही रायगडला झालेली नाही आहे। खरं म्हणजे प्रोटोकॉल प्रमाणे आमदारांना त्या मीटिंगमध्ये बोलवणं ही काळाची गरज आहे। कारण शेवटी आमदार लोकप्रतिनिधी करतात आणि जिल्हा नियोजनचा आढावा घेऊन त्या आराखड्याद्वारे ही मीटिंग चर्चा केली जाते। म्हणजे आपली मागणी काय असेल या संदर्भातला तो नियोजन आराखडा असतो। पण मला वाटत नाही का बोलवलं, आम्ही माहिती नक्की याच्यामध्ये घेऊ, वरिष्ठ तक्रार करू, निश्चित तक्रार करू आम्ही या संदर्भातली। महेंद्रजी बरोबर आहे, पण या सगळ्याचा विचार करता किंवा सगळे मुद्दे पारखता महायुतीमध्ये कुठेतरी अलबेल आहे किंवा विषमता आहे असं पाहायला मिळतं एकंदरीतच पाहायला गेलं तर? असं नाहीये, पालकमंत्र्यांचा तिढा कायमस्वरूपी आता चालूच आहे। त्याला स्थगिती दिली आहे वरिष्ठ स्तरावरून आणि आम्ही रायगडवासी आशावादी आहोत की नाही, पण पालकमंत्री पदाला जर स्थगिती दिली तर पाठपुरावा का नाही करत आहेत आमदार? म्हणजे बरेच दिवस झाले ना, जेव्हा मुख्यमंत्री दावोसवरून येणार तेव्हा तो निर्णय होणार होता, बरेच दिवस लागतायत। मला वाटतं 2 दिवसांमध्ये रायगड नाशिक संदर्भातला तिढा निश्चित सुटेल। आम्ही सगळे आशावादी आहोत की येत्या 2 दिवसांमध्ये रायगड नाशिकला पालकमंत्री मिळेल। आम्ही तर भरतशेठविषयी आग्रही आहोत। प्रोटोकॉल प्रमाणे 4 टर्मचे आमदार आहेत, सिनियरिटी आहे आणि त्यांनी देखील मागणं चुकीचं होतं, कारण तो काय प्रोटोकॉल नाही आहे। पण त्यांचा जो स्थायी स्वभाव असल्यामुळे त्याने ते कृत्य केलं आणि आम्ही त्याला विरोध केला, मग त्याला स्थगिती मिळाली आणि येणाऱ्या 2 दिवसांमध्ये भरतशेठ रूपाने आम्हाला पालकमंत्री मिळून रायगडला न्याय मिळेल असं आम्ही आशावादी निश्चित आहोत। निश्चित। महेंद्रजी धन्यवाद, तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत पुढारी न्यूजला त्यासाठी।